विनोद तावडे स्वतः या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। पैसे वाटपाचा आरोप होतोय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत नाना पटोले। नाना, काय एकंदरीतच आपली यावर प्रतिक्रिया आहे? हा सगळा जो प्रकार समोर आलेला आहे, विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांना फोन केलाय, प्रकरण संपवा, तापू नका असं म्हणतात। नाही, मला एक साधा प्रश्न विचारायचा की भाजपचं जे भ्रष्टाचारातून सत्तेतून भ्रष्टाचार, आमदार विकत घेणं, आता लोकांना विकत घेणं, ही जी काही परंपरा आहे ती त्याचा खरा चेहरा जनतेच्या समोर आलेला आहे, महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या। आणि वरून काय सांगतात की नाही आम्ही तिथं मार्गदर्शन करायला गेलो होतो का, पैसे वाटायचं मार्गदर्शन करायला गेले होतात आणि 5 वाजताच्या नंतर तुम्ही तिथं काय काम होतं तुमचं, त्या हॉटेलमध्ये काय काम होतं तुमचं, तुम्हाला ते नियम निवडणूक आयोगाची माहिती नाही। आणि ही जी भ्रष्टाचारी जी भाजप पार्टी आहे तिचं खरं चित्र आज जनतेच्या समोर आलेलं आहे। आणि आता ते प्रकरण संपवा म्हणजे काय, जनतेच्या समोर उघडे पडलेत ना हे लोक, आता काय यांना प्रकरण थांबवा सांगायला निघाले। आणि खरं तर निवडणूक आयोगाच्या मध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, रंगे हात हे लोक पकडले गेलेले आहेत, तातडीनं कारवाई केली पाहिजे। आता ते भाजपवाले म्हणतात की याला चौकशी करा, चौकशीचा काय संबंध आहे? जे खुलेआम सापडला गेलेला आहे तो कर्मचारी सांगतोय की यांनी मला पैसे दिले वाटायला। मग आता हे सगळे झाल्यानंतर आणि तिथे विनोद तावडे तिथं काय करतोय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। म्हणजे चौकशी वगैरे काही नाही, थेट कारवाई झाली पाहिजे अशी तुमची भूमिका आहे। बरं, या मधल्या काळामध्ये आम्ही अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतोय। काही वेळापूर्वी आम्ही प्रसाद लाड भाजपचे नेते त्यांच्याबरोबर बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे हेही नरेटिव्ह आहे, एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि केवळ महायुती जिंकणार आहे म्हणून बदनामी करण्याचा हा सगळा प्रकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। अरे तो खोटारडा माणूस आहे, तो व्यापारी माणूस आहे, उद्या आमच्या सरकारला आमच्याकडे येईल तो, त्याचा काय भाग आहे त्याचा, तो काय नेता आहे का त्यांचा? पण हा महासचिव आहे ना राष्ट्रीय, विनोद तावडे। मग आता आम्ही निरेटिव्ह कोण करताय? आम्हाला निरेटिव्ह करायची गरज नाहीये, महाविकास आघाडी जिंकते महाराष्ट्रामध्ये, सत्तेत येत आहे आणि त्याच्यामुळे यांना हारण्याच्या भीतीनं हे पैसे वाटून लोकांना जिंकत असते तर कशाला पैसे वाटायची गरज होती यांना? ठीक नाना, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। झी 24 तासवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकत होतो आणि एकंदरीतच या संदर्भात चौकशी वगैरे काही नाही, थेट कारवाई करावी असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे।